मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा ठोकल्यामुळे युती तुटण्याची चिन्ह आहेत। युती होणार नसेल तर ती मैत्रीपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णयही दोघा पक्षांनी घेतल्याचं समजतंय। त्यामुळे शिवसेनेनं संपूर्ण 227 उमेदवारांसंदर्भात आणि प्रचार सभांची रणनीती ठरवण्यासाठी मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत युती संदर्भातही चर्चा झाली। मात्र युतीबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेणार असल्याची माहिती खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली आहे। प्रचाराची आखणी झाली याचा अर्थ आता स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे। अजून नाही, मुख्यमंत्री आणि उद्धवची मीटिंग व्हायची त्याच्यानंतर तो निर्णय होईल। युतीबाबतची काही चर्चा, काही विशेष सूचना? भाजप शिवसेना युतीबाबत चर्चा बंद आहे। आम्ही शिवसेनेकडून प्रस्तावाची वाट पाहत आहोत असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय। आम्ही आमच्या मागण्या त्यांना कळवल्या आहेत। आला प्रस्ताव तर ठीक, नाही तर आमची तयारी पूर्ण झाली आहे। आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा असंही दानवे म्हणाले। मुंबईतले शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पक्षातून हकालपट्टीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत। आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून दहिसर भागातल्या शिवसेनेच्या 3 नगरसेवकांविरोधात अभिषेक घोसाळकरांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती आणि त्यावरून शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। या प्रकरणी 3ही नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी अभिषेक घोसाळकर पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले। शिवसेना भाजपने मुंबईचा विकास केला नाही। समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला गेल्या निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवून दिल्याची टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे। ओवेसी बंधू मुंबईत 25 पेक्षा जास्त सभा घेणार आहेत। नगरपालिका तो झांकी था, मुंबई अभी बाकी है असा नारा एमआयएमने दिल्याचं पठाण म्हणाले। इतने वर्षों से शिवसेना भाजपा सत्ता में रही, कांग्रेस राष्ट्रवादी सत्ता में थे, कॉरपोरेशन में ये लोग थे, मगर किसी ने भी मुंबई का डेवलपमेंट, मुंबई का विकास के लिए कोई काम नहीं किया। आवर वर्क इज आवर आइडेंटिटी। एमआईएम ऐसी वाहिद पार्टी है जो डेवलपमेंट और विकास की बात करती है, काम करती है और दिखाती है काम करके। ये हमारा मोटो एजेंडा और लोगों ने देखा है साहब हमारी बात को। महाराष्ट्र में अभी चुनाव हुए, नगर परिषद, नगर पालिका, आपने देखा कितने उत्साह के साथ एमआईएम को 60 जगहों पर कामयाबी हासिल हुई है। तो महाराष्ट्र तो सिर्फ एक झांकी था, अभी उसका जो मेन हिस्सा है मुंबई अभी बाकी है। ठाणे महापालिका निवडणुकीतही शिवसेना भाजप युतीला अखेरची घरघर लागल्याची चिन्ह आहेत। ठाणे शिवसेनेची मंगळवारी बैठक झाली, त्यात शिवसेनेनं सर्व जागांची तयारी सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे। युती झाली तरी आणि नाही झाली तरी तयारी पूर्ण झाली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मात्र युतीबाबत आपण सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले। युतीबद्दल मी सकारात्मक आहे आणि निश्चितपणे जी मागणी असेल ती व्यवहार्य असली पाहिजे। आजच्या घडीला शिवसेनेकडे एकूण निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आणि इतर पक्षातले जे कोणी कार्यकर्ते निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेवर विश्वास दाखवून आलेले त्यांची संख्या आकडा 75 आहे। त्यामुळे मागणी व्यवहार्य असली पाहिजे। निश्चितपणे मी सर्वांना सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे युतीबाबत मी सकारात्मक आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेनं युतीचा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवलाय। 55 जागा शिवसेना आणि भाजप आणि मित्रपक्षांना 73 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे। युती जर केली तरच राष्ट्रवादी सत्तेवरून पायउतार होईल। युती जर केली नाही तर पुन्हा राष्ट्रवादी येईल आणि म्हणून आमची विनंती आहे, उद्या आम्ही त्या संदर्भामध्ये आदरणीय उद्धवजींबरोबर चर्चा करून 2 दिवसामध्ये निर्णय घेऊ काय होतं त्यांच्या। आम्ही आमच्याकडनं मागणी दिलेली त्यांना। शेवटी 55 जागा भाजपला आणि उर्वरित 73 जागा त्यांना। भाजप 55 जागा शिवसेनेला आणि 73 जागा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला, अशा 61-28 जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे। त्याच्यावर त्यांनी विचार करायचा आहे। मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या 2 दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत। माजी उपमहापौर बंडू गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला। या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते। युतीच्या निर्णयावर आघाडीचा निर्णय अवलंबून नसल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय।
आघाडीचा निर्णय हा युतीच्या निर्णयावर नाही. युती हो किंवा न हो, आघाडीच्या बद्दल आमचा प्रयत्न चालू आहे. उद्याच्याला दोघांची संमती असेल तर युती नाही झाली तरी आम्ही आघाडी करू, आणि दोघांचं सन्मानपूर्वक जागा वाटप झालं नाही तर त्यांनी वेगवेगळे लढू आणि युती करू. आम्हाला त्याच्याशी काही म्हणजे आम्ही त्यांच्या पक्षाच्या संदर्भात फार विचार करण्याचं काही कारण नाही. यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मुलं राजकारणाचा पहिला धडा गिरवण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतोय तो माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुखांचा. एकुरका गटातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या कन्या आशा दानवे पांडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे चिरंजीव, कोकणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या भास्कर जाधवांचे पुत्र, तर दिवंगत RR पाटील यांची कन्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबईमध्ये आघाडी करण्यास काँग्रेसने टाळाटाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. ते अकोला इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. अकोल्यातील शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबईमध्ये काँग्रेसच्या भूमिकेमुळेच राष्ट्रवादीला नाईलाजाने आघाडीविना लढावं लागत असल्याचा आरोप तटकरे यांनी केलाय. मुंबईमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी 1.5-2 महिन्यापूर्वीच आघाडी करणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे आमची इच्छा मुंबईमध्ये आघाडी करून निवडणूक लढवायची होती, परंतु नाईलाजाने आम्हाला स्वतंत्रपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला आणि आमच्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची 2दा यादी आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध केली. उद्याही राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीमध्ये 3री यादी आहे, त्याच्याबद्दल विचार त्या ठिकाणी करणार आम्ही आहोत. यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादीला आणखीन एक हादरा बसलाय. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कळंब विकास आघाडीची स्थापना केली आहे. 3 गट आणि 6 पंचायत समिती गटात आघाडी सक्षम उमेदवार देणार असल्याची माहिती प्रवीण देशमुख यांनी दिली. कळंब तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे सरपंच, 29 विविध कार्यकारी संस्था अध्यक्ष, 11 बाजार समितीचे संचालक, 15 खरेदी विक्री संघाचे संचालक तसंच 1153 सदस्यांसह 3 पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाशी घरोबा करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस आणि माणिकराव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. युतीच्या राज्यात अपक्ष आमदार असलेल्या संजय देशमुख यांनी मंत्रिपद भूषवलंय. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी नगर परिषद आणि सहकारी संस्थांवर वर्चस्व ठेवलं आहे. दिग्रस, दारव्हा, नेर आणि यवतमाळमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. संजय देशमुख काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते, मात्र माणिकराव ठाकरे गटानं त्यांना डावलल्यानं नाराज झालेल्या देशमुखांनी काँग्रेसला रामराम ठोकला. शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते दिग्रसमध्ये आयोजित मेळाव्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. तामिळनाडूत जशी जल्लीकट्टूला परवानगी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाड्या शर्यतींना परवानगी मिळावी अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे. यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यपालांच्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं, म्हणून या प्रकरणी बिलात सुधारणा करावी किंवा राष्ट्रपतींद्वारे वटहुकूम काढावा अशी मागणी आढळराव पाटलांनी केली आहे. यापुढे सर्व उत्तरपत्रिका या ऑनलाईनच तपासल्या जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुंबई विद्यापीठानं केली आहे. येत्या एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी ही घोषणा केली आहे. 402 परीक्षांद्वारे तब्बल 19.5 लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीसाठी येणार आहेत. त्या सर्व उत्तरपत्रिकांचं ऑनलाईन असेसमेंट होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या न्यायालयात घेतली जाऊ नये अशी मागणी ॲडव्होकेट संजीव पुन्हाळेकर यांनी केली आहे. याकरता पुन्हाळेकरांनी सत्यरंजन धर्माधिकारी यांचे वडील निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा दाखला दिलाय. त्यामुळे पुन्हाळेकरांच्या याचिकेवर आता मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर काय निकाल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणातली चौकशी कुठवर आली याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय. आठवड्याभरात चौकशी कुठवर आली याचा तपशील सादर करा असे आदेश यावेळी देण्यात आले. या प्रकरणाची फाईल न्यायमूर्ती झोटिंग आयोगाकडे असल्याची माहिती सरकारनं कोर्टाला सांगितली आहे. तुम्हीच आयोग नेमलात, मग तुम्हालाच फायली मिळण्यात काय अडचण आहे असा संतप्त सवाल यावेळी कोर्टाने विचारला. त्यावर उत्तर देण्यासाठी सरकारनं 3 आठवड्यांची मुदत मागितली आहे. त्यावर कोर्टाने 6 फेब्रुवारीपर्यंत सरकारनं उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी 50,000 आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजना सुचवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीनं ही शिफारस केली आहे. आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या समितीचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या समितीचे सदस्य होते. शिवाय देशात मोठ्या रोखीच्या व्यवहारांसाठी मर्यादा निश्चित करण्याचीही शिफारस समितीनं केली आहे. मोठ्या रोखीच्या व्यवहारांना केवळ पॅन नंबर किंवा टॅन नंबर देऊन आळा घालता येणार नाही, त्यासाठी एक विशिष्ट मर्यादाही घालून देण्यात यावी असं समितीचं म्हणणं आहे. शिवाय कार्डचा वापर करून व्यवहार करणाऱ्यांसाठी कुठलाही सर्व्हिस चार्ज लावला जाऊ नये असंही समिती म्हटली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिलं जाणारं राष्ट्रपती पदक चिपळूणच्या पोलीस उपविभागीय अधिकारी महादेव गावडे यांना दिलं जाणार आहे. पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महादेव गावडे यांना राष्ट्रपती पदक दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे महादेव गावडे यांनी जनतेमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगल्या पद्धतीने सलोखा राखला होता. तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांची उकल देखील झाली होती आणि त्यांची हीच कामगिरी लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक दिलं जाणार आहे. या अगोदर देखील सन 2009 साली पुणे इथे पोलीस निरीक्षक पदावर असताना महादेव गावडे यांना पोलीस पदक मिळालं होतं. यावर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी गावडेंबरोबर आणखी 2 जणांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक VV लक्ष्मीनारायण आणि कोल्हापूरचे API शिवप्पा मोर्टी यांना देखील राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालंय. जंगलचा राजा पुणेकरांच्या भेटीसाठी दाखल झालाय. महापालिकेच्या कात्रज इथल्या प्राणी संग्रहालयात या राजाला ठेवण्यात आलंय. हा राजा म्हणजे आशियाई सिंह. तेजस नावाचा हा सिंह गुजरातमधील प्राणी संग्रहालयातून आणण्यात आलाय. या सिंहाबरोबर त्याची जोडीदार सुवी देखील आली आहे. हे दोन्ही सिंह 7 वर्षांचे आहेत. हे दोघेही सिंह पुण्यातील प्राणी संग्रहालयात चांगलेच फिरावलेत. लवकरच पुणेकरांना त्यांना पाहता येणार आहे. शिर्डीमध्ये विवाहासाठी आलेल्या नववधूचे दागिने चोरल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे. दागिने चोरणाऱ्या लहान मुलाचा मात्र अद्याप शोध लागलेला नाहीये. सातारा आणि बेंगलोर इथल्या सारडा आणि झवर परिवाराने साईंच्या दरबारात आपल्या मुलामुलीचं लग्न व्हावं या उद्देशाने शिर्डीतील साई निवास मेघा धर्मशाळा घेतली होती. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांच्या तपासात एक 15 वर्षांचा मुलगा निळ्या प्लास्टिक बॅगेत काही वस्तू धर्मशाळेच्या बाहेर घेऊन जात असल्याचं आढळून आलं होतं. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला असता मिळालेल्या माहितीच्या आधारे सीता चंदर सिंग सिसोदिया या महिलेस अटक केलेली आहे. या महिलेला राहता न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.